शासनानं आमच्या मागण्या मान्य न केल्यास कोथेरी धरण प्रकल्प जागेतच आत्मदहन करू असा इशारा महाड तालुक्यातील कोथेरी धरण प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला दिला। शुक्रवारपासून या प्रकल्पातील 65% लाभार्थी योजनेतील प्रकल्पग्रस्तांनी धरण प्रकल्प योजनेतील जागेतच बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत धरण घळभरणीचं काम करू दिलं जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला। यावेळी महाड पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी प्राथमिक स्वरूपात चर्चा देखील केली। मात्र जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांसोबत सार्वजनिक बैठक होत नाही आणि त्यामध्ये आमच्या मागण्या मान्य करण्याचं ठोस आश्वासन लिखित स्वरूपात दिलं जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार या प्रकल्पग्रस्तांनी केला आहे। जर आम्ही आजचं हे आंदोलन केलेलं आहे, हे आंदोलन अशासाठी आहे की आमच्या 14 प्रलंबित 14 मागण्या आहेत। 14 मागण्यामधली एक महत्त्वाची मागणी म्हणजे 65% ते देय जमीन आहे। ती देय जमीन आम्हाला जर ह्या 8-15 दिवसात ते जर देणार असतील तर घल भरायला काही हरकत नाही, अन्यथा त्यांनी जर ते नाही दिले तर आम्ही ह्याच गलीमध्ये आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। या जमिनीमध्ये आम्ही आमचा प्राण दिल्याशिवाय राहणार नाही। आमच्याकडे हा जो धरण होतोय हा सिंचन प्रकल्प आहे आणि सिंचन प्रकल्पाला लाभक्षेत्र आहे। लाभक्षेत्र असल्यामुळे सिंचनाच्या ज्या पण योजना आहेत त्याचा फायदा आम्हाला मिळाला पाहिजे। त्याच्यात आम्ही जे 65% रक्कम कापली आहे त्याला लाभक्षेत्रामध्ये 1 एकर जमीन मिळते, ती जमीन द्यावी किंवा जर जमीन निघत नसेल तर त्याच्यावरती आम्हाला पॅकेज द्यावा। त्याच्यावरती जे कापलेल्या रकमेवरती 12% व्याज द्यायला लागते, ते व्याज द्यावं। निर्वाह भत्ता आहे, तो निर्वाह भत्ता 400 रुपयाप्रमाणे जुना कायद्यानुसार आहे, तो निर्वाह भत्ता द्यावा। प्रकल्प कसे दाखले पेंडिंग आहे ते प्रकल्प कसे दाखले द्याव्या। बुडी क्षेत्रामध्ये बऱ्याच जागा संपादन करायच्या ते संपादन करून घ्याव्यात। जे काय उरलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या व्हायला पाहिजेत। बरं, घळभरणीसाठी आम्ही का थांबवलेलं मला ह्याच्यासाठी एक दुवा म्हणजे 2006चा एक GR आहे। त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पुनर्वसनची 100% कामे पूर्ण झालेली असतील, लाभ क्षेत्रातल्या जमिनीचं वाटप केलं असेल आणि संपूर्ण कुठलीही कुणाची कंप्लेंट शिल्लक नसेल तर पुनर्वसन प्राधिकरणानं तुम्हाला जलसंपदाला एक परिपत्रक देते आणि ते परिपत्रक मिळाल्याच्या नंतर जलसंपदा हे घर भरण्याला सुरुवात करते। पण तसं कोणतेही परिपत्रक नसताना आणि पुनर्वसन विभागानं कोणतीही हालचाल नसताना पाटबंधाऱ्यांच्या आततायीपणाने हा घर प्रकल्प घराला सुरुवात केली, त्याला आमचा निषेध आणि त्याला पूर्ण 100% विरोध। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।